तुम्हाला काय अननेसेसरी करू नका. अननेसेसरी काय करू नका. काहीच नाही. कोणी काय मुद्दाम केलेलं नाही. मुद्दाम केलेलं नाही. तुमचा पत्रकार आहे. पत्रकार आहे. पत्रकार आहे. शाळेत तुम्हाला अलाउड आहे का तिळगुळ चिक्क्या वाटायला? एखादं जगावलं असतं ना मग सांगितलं असतं एखादा. हो तुम्ही काय दवाखान्यात आणून यांना सवय आहे गावात कामांमध्ये आडवी आली तिथं. पत्रकाराला आडवं येत आहे काय तुम्ही? बाईक येताना तुम्ही आडवं का आलाय तुम्हाला सांगा. स्टेटमेंट तसं नाही. तुम्ही पत्रकाराला का आडवायला? काय करायचं पत्रकाराला आडवं? ऐका की तुम्हाला द्यायची नसेल तर जावा. म्हणजे आम्हाला बी थांबायला लावू नका. मला खाली सभेला जायचं विषय नाही का. कारण मला तुम्ही जाऊ 10-15 मिनिटं तुमच्या विषय ज्याने काढला का नाही तिरुगुळ तुला कोणी द्यायला सांगितलं. साहेब तिथलं व्हिडिओ ती आपल्याकडे आहे की ज्यांनी बंद करायला लावली म्हणून ती पण आहे. ती आहेच व्हिडिओ. तो करा हायलाइट व्हिडिओ. टाळाटाळ केली. तुम्ही तसंच करा. बाईटला कोणी तयार झालं नाही. टाळाटाळ केली असं रिपोर्ट टाका. चालू यांनी टाळाटाळ केली. तुम्ही अध्यक्ष सर उपस्थित असताना कुणी बाईटला तयार झालेलं नाही. सदरचा विषय टाळाटाळ केलेली आहे असं सांगा. केले साहेबांबरोबर नसेल द्यायचं. मी थांबवून तुम्ही थांबवून तुम्ही तुमचं मॅनेज होत आहे. तुम्ही जावा. अहो मॅनेज व्हायचा विषय नाही. मी बाईट देतो पण मग आता इथं जाऊ दे तिकडे. साहेबांनी मला सांगितलं रे घे म्हणून. असं नाही चालत. साहेब चुकीचे आहेत का? तुम्ही एखाद्या पत्रकाराला डायरेक्ट म्हणताय. तुझा ऐकायच नाही विषय. म्हणजे साहेब चुकीचे आहेत का? त्या मोरेने कशाला विषय घ्यायचा तिथं? त्याला माफी मागायला माहिती. त्याला माफी आता इथं मागायला सगळ्याच्या पुढे. नाही नाही मी मी साहेबांना सांगतो ना काय विषय आहे. साहेब आता सभेत आहेत. मी साहेबाला भेटू. अरे तुम्ही पत्रकाराला ते पक्षाचं कशाला घेताय ना? त्यांनी कशाला बोलायचा विषय तो? बुद्धी नाही तर साहेबांनी पाळली ती कशाला? खरंच आहे तर विषय. चला घ्या तुमचं बरोबर या संग्रामशी आता तिथे विषय होता. नातेवाईक सोडून सगळी बाहेर काढा. आवाज कमी नाही. मला इकडे बाहेर काढायचं काय चालू? एकट्याला बाहेर म्हणजे तू मला तुम्ही काय बोलायचं बोलायचं नाही. काय चाललंय काय असेल ते नियम बोलायचं. तुला काय मूर्ख बोलायचं. काय चाललंय? काय नाही चाललं. अरे काय चाललंय? गावाचा विचार करायचा. तुला घ्यायचं का? मी बोललोच नाही. तुम्ही कसं मला म्हणता? काय इश्यू करताय? माझ्या वेळेस तुम्ही आलता इश्यू काय करताय? इश्यू काय करताय? काय इश्यू केला मला? नाही तुला घ्यायचं काय? ये उभा राहा. सरजीराम ये तुझ्या समोर उभा. तुला काही विश्वास आहे ना? उभा राहा. आपण मी काय बोलत नाही त्याच तुम्हाला काळजी आहे ना? पण काळजी आम्हाला पण काळजी आहे ना. काळजी आहे म्हणून तर आलोय. हो ना. मी प्रसंग जाणवलाय. तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रसंग इश्यू करताय. माझ्या
कामाचं आहे. मग सोडा शिकवायला त्याला वाटेल ना कसा त्या पालकांचं आणि उद्यामध्ये तुम्ही आला की आम्ही पण आलो सगळं झालं. जबाबदारी व्यवस्थित ते झाले कशामुळे ह्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हो पण ज्या स्वतः झाले ते वेगळा विषय आहे. आता त्याला ट्रीटमेंट करणं हा विषय आहे. ट्रीटमेंट चालू आहे आता झाले. त्यानंतर आपण त्या तुझ्या शाळा समितीमध्ये घेऊन हा विषय उद्याच्याच मीटिंग लावा. शाळा समिती विषय कोणी जरी काय दिलं तर कशा पद्धतीने द्यायचं, शिक्षकांना द्यायचं. काय झालं त्यावेळेला काय कोणी म्हणतो आणायचे दिलं मी मला वाटलं की बिस्किट वाटतोय असं होतं. बायचान्स जर हा इश्यू मोठा झाला अरे बाबा हे काय करायचं पुढे ठरवलं येतं ना. न झाला म्हणून नाही म्हणत मी. मला तेच नाही ज्याने कुणी प्रिकॉशन आहे ना हे बघ, ते मी आणखी- पहिलं माझं तत्व आहे. ज्याने कोणी केलं रोग त्यांनी काय होण्याच्या अगोदर जाणून प्रतिबंध केलं. याच्यात काळजी नाही. जाणून नाही कोणाला, पण कोणाच तरी हलगर्जीपणा आहे. कुणाचा तरी हलगर्जीपणा झालाय ना. हे बघ, शिक्षकांचा उद्या कोणा ते अरे खाद्यपदार्थ पण जे देणार झालं असेल ते आपण शाळा समितीत घेऊ ना. ठीक आहे. इथं चालू आहे, उद्याच्याला तर भेटू. काय अडचण आहे ना त्या गोष्टीची. हा. पण मला काय म्हणत होतं आता मी आव्हानांना काय म्हणतो की जे मुलं जी स्टेटमेंट डिस्टर्ब नाही ते थांबलेच. ते मुलीनं जसं ती स्टेटमेंट दिलं ना पूर्ण लिहायचं थांबले. मग का म्हणजे तिच्या वेगळ्या काय स्टेटमेंटची पाहिजे वाट बघायची. तू शांत बस मला जरा. कसं, मी थोडी स्टेटमेंट देतो शांततेत मुलीनं राहा. तेच लिहा. शांततेत राहा जरा. इश्यू करू नका त्याचा. दुरुस्त करायचंय तुला. कशाला दुरुस्त नाही करायचं. मी इथं आलोय स्वतः. स्टेटमेंट आहे. मी स्वतः आलोय ना. ठीक आहे, बघा तुम्ही आला म्हणलं असं आम्ही करू काय नको जास्त राजा. हे दुरुस्त्या करायच्यात आपल्याला. पुढे भविष्यात असं होऊ नये असं करायचं. हॅलो हा धुवळ सर नमस्कार. ते माझ्या गावातले एक 5-6 मुलं आहेत. तर त्यांना उलट्या झाल्या म्हणून आणलंय. आता तर उलट्या थांबलेत. डॉक्टर म्हणाले त्यांना सफरचंद त्यात देतोय. तर आता त्यांना एक तुम्ही कधी येणार आहात? नाही नाही हे डॉक्टर आहे तिथं. तुम्हाला पेडियाट्रिशियनला कोणाला पाठवायचं असलं तर सांगा मी पाठवतो. कोणाला पाठवू? अरुण पाटलांना सांगतो मी येऊन जायला. ओके मी सांगतो त्याला. त्यानंतर मग त्यांची ट्रीटमेंट अरुण पाटील बघतील, औषध देतील आणि मग आपण सोडू त्याला. ठीक आहे. ओके ओके मी अरुण पाटलांना सांगतो. अरुण पाटील पाठवू आपण. ट्रीटमेंट देऊ प्रॉपर आणि याच्यामध्ये भविष्यात काय काळजी करायची ते आपण बसू. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोदवडेमध्ये आज काही मुलांना विषबाधा झालेली आहे. तिळगुळ वाटण्याच्या प्रकारावरून काहीतरी विषबाधा झाल्यामुळं त्यांना आज दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की हा प्रकार काय आहे. तर बाळा नाव काय तुझं? श्रेया कुमार जाधव. काय विषय झालेला? कशातून काय झालं तुला? त्रास काय झाला? तुम्हाला कोणी सांगितलं तिळगुळमुळे झालं? तिळगुळमुळे झालं असं कोणी सांगितलं तुम्हाला? साहेब होता म्हणजे साहेब कुठले सर? तिळगुळ हे दिलं तांदूळ. मग तुम्ही पर्टिक्युलर कसं कसं बोलू शकता तिळगुळमुळे झालं? विचारा ना हा? साहेब. ऐका की साहेबांकडून माहिती घेतली मी. साहेबांकडून माहिती घेतली. बोला साहेबांना बोलवा ना. ऐका ना साहेबांना बोलू. साहेबांशी बोलतो, तुमच्याशी नाही बोलू. साहेबांना बोलतो. दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये लोदवडे गावातील लहान मुलांना त्यांच्या खाद्यपदार्थातून विषबाधा झालेली आहे. इथं माहिती घेतल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी भात, चिक्की आणि तिळगुळाचा जे पदार्थ आहेत ते खाल्लेले होते. आपल्यासोबत आहेत, आपण आहोत लोदवडीच्या शाळेतला विषय झाल्यानंतर इथं मुलांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर आपण आहोत आता दहिवडीच्या प्राथमिक ग्रामीण रुग्णालयामध्ये. आपल्यासोबत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय प्रकार आहे तो लोदवड्यातला. सकाळी मुलं शाळेत आल्यानंतर मुलांना बाहेरील अन्य अनोळख्याच व्यक्तीनं म्हणजे गावातील शेजारी व्यक्तीने तिळगुळ दिलं. तिळगुळाच्या ह्या पुढे आहेत. तर ती एक पुडी मी आता सध्या ठेवलेली आहे. पुढे त्या मुलाकडूनच घेतलेली आहे. हा मुलाकडून आता मला हॉस्पिटलमध्येच दिलेली आहे एक जणांनी.
आणि ते तिळगुळ खाल्ल्यानंतर मुलांच्या छातीत दुखणे आणि उलट्या होणे असे प्रकार झाले. मग तत्काळ उपस्थित जे शिक्षक होते त्यांनी मुलं लगेच हॉस्पिटलमध्ये आणली आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू केली. किती वाजलेला सुमारास हा विषय झाला? दुपारी मध्यान्ह भोजनाच्या अगोदरचा विषय आहे. मला पण विषय नंतर कळाला, परंतु मुलांच्या सांगण्यावरून आणि मुलांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे. तिळगुळ खाल्ल्यानंतर उलट्या झाल्या असं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या शाळेत किती विद्यार्थी आहेत किंवा त्या किती विद्यार्थ्यांनी त्याचं भाषण केलं? 153 टोटल विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, पण त्याच्यातील काही लोकांनी खाल्ले त्यातले 6 मुलांना सिरियसली म्हणजे जास्त झाला प्रकार आणि जे काही कमी झालेली पण 10-15 मुलं होती, परंतु ते लगेच नॉर्मल झाल्यामुळे ते घरी गेले आणि 6 मुलं सिरियस होती त्यांना हॉस्पिटलमध्ये. ते हॉस्पिटलमध्ये आणि कुणी आणलेलं आहे? ते हॉस्पिटलमध्ये पवार सर म्हणून आहेत पीटीचे, त्यांनी त्यांच्या गाडीतून मुलांना हॉस्पिटलमध्ये आणलं. बरं, मग तुमचा त्यांच्यावर काय आरोप आहे की काय विषयावर झाल्यामुळे किंवा तुमचं काय ऑब्जेक्शन आहे? माझं ऑब्जेक्शन असंच आहे की शाळेमध्ये असं बाहेरचा अन्न पदार्थ कुठलेही देऊ नये. सरकारने मध्यान्ह भोजनाची एवढी मस्त सोय केलेली आहे, तरी पण बाहेरच्या व्यक्तीने कुणीही शाळेत असे पदार्थ दिले नाही पाहिजेत आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे शिक्षकांनी घेतली पाहिजे आणि तसेच बाहेरच्या व्यक्तींनी सुद्धा शाळेमध्ये असले पदार्थ, खाद्यपदार्थ मुलांना, लहान मुलांना दिले नाही पाहिजेत. मगाशी मी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यास आलो त्यावेळेस तुमच्यातल्याच काही गावकऱ्यांनी मला त्या रोखलं गेलं, तर तो काय प्रकार आहे? म्हणजे ते म्हणतात की ते तिळगुळ नव्हते, ते तिळगुळ होते ते असं तुम्हाला कोणी सांगितलं? मला मुलांनी पण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात ही पुढी समोर तिळगुळाची आणलेली आहे. अजून सुद्धा काही मुलांनी न खाता शाळेच्या ग्राउंडमध्ये पण हे तिळगुळ फेकलेलं आहे. पण तिळगुळामुळेच प्रकार झाला असं काय तुमच्याकडे आहे का? तुम्हाला काय निदर्शन झालेलं आहे का त्याविषयी? कारण दुसरं काय पदार्थ खाद्यपदार्थ आले नाही, तसं काय शाळेमध्ये मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम रोजच असतो. म्हणजे असं मुलांना ह्याच्या अगोदर कधी अशी घडली नाही, असं शाळेत मला वाटतं प्रथमतच झाले. मग मगाशी विद्यार्थ्यांनी केलेला आहे विषय की त्यांचा जबाब पण घेतलेला आहे, मग त्यात काय तुमचं ऑब्जेक्शन आहे का? माझं ऑब्जेक्शन असंच आहे, जर समजा ह्याच जर पदार्थामुळे जर मुलावरती अशी विषबाधा झाली असेल तर योग्य ती पोलिसांनी आता स्टेटमेंट लिहून गेले, योग्य ती कारवाई करावी असं माझं. त्या जबाब घेतलेले त्यात काय तुमचं ऑब्जेक्शन आहे का? जबाबामध्ये मुलींनी माझ्या देखत माझ्या समोर तिळगुळ खाल्ल्यानंतर उलट्या झाल्यात असं मुलीने स्टेटमेंट दिलेलं आहे, परंतु ते हवालदारांनी मी तसंच लिहा म्हटलं तर त्यांनी मलाच दमदाटी करून बाहेर काढण्यात आलं मगाशी आणि तर मी काय तिथं भाग घेतला नाही. पण त्यांनी मला मी आशा करतो की त्यांनी योग्य ते स्टेटमेंट लिहिलेलं असावं, मुलांनी जे स्टेटमेंट दिलं तेच लिहिलेलं असावं असं मला वाटतं आणि जरी लिहिलं नसलं तर तशी चौकशी करण्यात यावी त्यांची. तर आपल्यासोबत होते शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. मगाशी मी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया घेण्यास आलो तर काही मला ग्रामस्थांनी रोखलं, तर त्यामुळं त्यांच्या प्रतिक्रिया न घेतल्यामुळं आता शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षांची बाहेर घेतलेली आहे. तर हा प्रकार नंदनीय आहे, पण तो कुणी व्यक्तीने घडवून आणलेला नाही, कारण कोण अशा गोष्टी करणार नाहीये. पण आता जे विद्यार्थी होते त्यांची तब्येती सुधारणा होत आहे आणि त्यांच्यावर दैवनिक आणि रुग्णालयात उपचार घेऊन तो प्रकार झालेला आहे आणि त्यांची तब्येत अतिशय उपयुक्त आहे, नाही काही विषय.